दादरचं शिवाजी पार्क मैदान म्हणजे मुंबईकरांचं हृदयस्थान। पण या ऐतिहासिक मैदानामध्ये सध्या जे प्रकार सुरू आहेत त्यामुळे मुंबईकरांची मान शर्मेनं खाली गेल्याशिवाय राहणार नाही। पाहूया एक विशेष रिपोर्ट। शिवाजी पार्क मैदानात हे चाललंय काय? शिवाजी पार्कात कसला रंगलाय खेळ? शिवाजी पार्क मैदान की दारूचा अड्डा? 4 बोतल वोदका, काम मेरा रोज का, ना मुझको कोई रोके ना किसी ने रोका। 4 बोतल वोदका, काम मेरा रोज का, ना मुझको कोई रोके और ना किसी ने रोका। मुंबईतल्या एखाद्या गल्ली बोळात, कोपऱ्यात किंवा ओसाड जागेवर बसून ही मुलं दारू पित नाहीयेत, तर दादरच्या गजबजलेल्या शिवाजी पार्क मैदानात त्यांची ही दारू पार्टी रंगली आहे। हो, ज्या ठिकाणी सचिन तेंडुलकर घडला तेच हे ऐतिहासिक मैदान। क्रिकेट, फुटबॉल, मल्लखांब यासारख्या खेळांचं प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईभरातून मुलं मुली इथे येतात। पण हल्ली शिवाजी पार्क मैदान दारूचा अड्डा बनलाय की काय? खेळण्यासाठी मैदानात आलेल्या या मुलांचा भर दुपारी 4 बोतल रिचवण्याचा कार्यक्रम खुलेआम सुरू आहे। विशेष म्हणजे त्यांना ना कुणी रोखणार आहे ना कुणी टोकणार। 4 बोतल वोदका, काम मेरा रोज का, ना मुझको कोई रोके ना किसी ने रोका। 4 बोतल वोदका, काम मेरा रोज का, ना मुझको कोई रोके और ना किसी ने रोका। गेल्या काही दिवसांपासून असे प्रकार वाढल्याचं गाऱ्हाणं शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी मांडलंय। बायका बिका म्हणजे इकडे फेरी मारायला येतात किंवा रात्रीचे फिरायला येतात, त्यांना सुद्धा एखाद्या म्हणजे वेगळ्या टाईपनी त्यांच्याकडे बघणं, वेगळ्या टाईपनी त्यांना काय टॉन मारणं हे इथे चालू असतं। तर ह्या सगळ्या गोष्टीला आळा हा बसलाच पाहिजे। त्याचप्रमाणे दारू म्हणा किंवा आतमध्ये वाहनं शिकवली जातात, म्हणजे वाहनं आतमध्ये नेऊन एखाद्याला स्कूटर हे शिकवलं तर मुलं खेळत असतात, त्यांना त्याच्यापासून धोका होण्याची चिकार म्हणजे संभावना आहे। रहिवासी म्हणून मला वाटतं सिक्युरिटीची खूप गरज आहे, कारण दिवसेंदिवस आता हे रेप वगैरे हे सगळं वाढत चाललंय आणि दिवसाढवळ्या इथे मैदानावर दिस इज नॉट अ प्लेस की तिथे दारू पिणं हे करणं, दिस इज नॉट अ प्लेस। हे म्हणजे मुलांच्या खेळण्यासाठी किंवा मोठ्या माणसांना चालण्यासाठी ह्याच्यासाठी हे मैदान मेंटेन केलं पाहिजे। सो सिक्युरिटी इज मस्ट। शिवाजी पार्क मैदानाला 3 ते 4 गेट आहेत, पण एकाही गेटवर सुरक्षा रक्षक नाही। मैदानाच्या परिसरात 2 पोलीस चौक्या आहेत, पण मैदानाच्या आत काय चाललंय याकडे कोण लक्ष देणार असा रहिवाशांचा सवाल आहे। महापालिकेनं तातडीनं सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे। आमच्या परीने आम्ही खूप प्रयत्न करून बघितले पूर्वीपासून, पण आता शिवाजी सुरक्षा रक्षक नेमणं गरजेचं आहे। पूर्वी इथे 7-8 जणांची सुरक्षा रक्षक हे दिसत होतं आम्हाला की ते कंट्रोल करताना दिसत होते, परंतु मला वाटतं ते मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि BMC यांच्या संगनमताने ते बनले होते, परंतु गेले 4-5 महिने झाले कुणाचा इथे काही पत्ता नाही आहे। त्यामुळे शिवाजी पार्कची सुरक्षा थोडक्यात धोक्यात आहे। अनेक तरुण मुलं मुली आणि महिला शिवाजी पार्कवर खेळण्यासाठी येतात, वॉकसाठी येतात। शिवाय खेळांसाठी नावाजलेले अनेक क्लब्सही इथे आहेत। पण काही बेशिस्त लोकांमुळे शिवाजी पार्क बदनाम होत असेल तर त्याची जबाबदारी कुणाची? शिवाजी पार्क मैदानात मद्यपान करण्यास मनाई आहे असा फलक तर मैदानाच्या आतमध्ये मुंबई महानगरपालिकेने लावलाय। मात्र केवळ अशा पद्धतीचे फलक लावून अशा घटना थांबणार आहेत का याचा विचार मुंबई महानगरपालिका प्रशासनानेच करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।